मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले. त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत. अशा निवडणुका होणार आपल्या देशात. मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे, कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं. अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मत द्या, नाही तर नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे. अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार. हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे.